माथेरानच्या डोंगराला लागून असलेल्या प्रसिद्ध पेब किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेली तरुणी खोल दरीत पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून ही 16 वर्षीय तरुणी थोडक्यात बचावलीय. जखमी तरुणीला सोबत आलेले मित्र, ट्रेकिंगसाठी आलेले अन्य ग्रुप्स आणि माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीमनं खोल दरीतून वेळेत बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने तिचे प्राण वाचलेत. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अंधेरी येथून 10 जणांचा ग्रुप माथेरान येथील प्रसिद्ध पेब किल्ला फिरण्यासाठी आला होता. हे सर्व तरुण तरुणी फणसवाडी मार्गे ट्रेक करत किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्यावर मजा मस्ती करत ट्रीपचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर दुपारी परतीचा प्रवास सुरू झाला. वॉटर पाईप रेल्वे ट्रॅकच्या मार्गाने सर्वजण मार्गस्थ होत असताना पेब किल्ल्यावरून शिडीच्या सहाय्याने उतरल्यानंतर दोन्ही बाजूला दरी असलेल्या ठिकाणावरून या ग्रुपमधील मुलींपैकी 16 वर्षीय रिया साबळे हिचा पाय घसरल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती सुमारे 25 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. रिया एकाएकी खाली घसरत गेल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या ग्रुपमध्ये मुलींची संख्या अधिक असल्याने भयावह परिस्थिती ओढावली होती. या संकट काळात एकमेकांना धीर देत ग्रुपमधील मुलींनी मदतीसाठी नेरळ पोलिसांना फोन केला. त्यानंतर लागलीच नेरळवरून माथेरान पोलीस ठाणे तसंच माथेरान सह्याद्री आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष वैभव नाईक यांना संपर्क करण्यात आला. यानंतर मदत कार्यासाठी चक्र वेगानं फिरली. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल साळुंखे, सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक यांच्यासह संपूर्ण रेस्क्यू टीमनं घटनास्थळी धाव घेतली. सर्व तरुण तरुणी अनपेक्षित घडलेल्या या प्रकारामुळे भयभीत झाले होते. त्यांना धीर देऊन बचाव कार्य सुरू करण्यात आलं. यावेळी येथील ट्रेकिंगसाठी इतर ग्रुपमधील तरुणांनी देखील रियाला खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केलं. उंचावरून घसरल्याने रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर हातापायाला आणि पाठीला तसंच कमरेला जबर मार बसल्यानं तिला माथेरान दस्तुरी नाका येथे स्ट्रेचरवर आणलं गेलं आणि येथून 108 रुग्णवाहिकेनं पुढील उपचाराकरता कर्जत येथील रायगड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यानंतर रियाच्या कुटुंबाला या दुर्घटनेबाबत माहिती देण्यात आली. रियाला वेळेत उपचार मिळाल्याने ती या संकटातून सुखरूप बचावली आहे. वादळवारा लाईव्हसाठी खलील सुर्वे, खोपोली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.